कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सूर्या, आज होणार ना रे तेजूचं लगीन, झालंच पाहिजे बघ। तू काही बी करू शकतो रे, तू सगळं बदलू शकतो बघ। हे लावशील ना रे, आज लावशील ना तेजूचं लगीन, लावशील ना तेजूचं लगीन। नाहीतर गाव असेल हे माझ्या गाव असेल, आता हसायला लागले समजे। मला असं खाली पाणी घालून नाही जगायचं रे, नाही जगायचं। तात्या, हो ऐक ना, शांत व्हा तुम्ही तात्या। सूर्या, हर गुरुजी काय म्हणलं, तेजूचं लग्न आज झालं नाही तर कधीच होणार नाही। नाही नाही, तेजू बिना लग्नाची नाही राहणार, तिचं आयुष्य अंधारात नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार। या घराचं असं होऊ देणार नाही मी। आज तिचं लग्न नाही ना झालं तर जीव सोडीन मी। माझ्या बहिणीचं लग्न लावून देणार म्हणजे देणार। आज इथनं तिच्या लग्नाची वरात निघल, तर माझी अंत्ययात्रा निघल। दादा, तेजू, मला हे लग्न मान्य आहे। अगं हे काय बोलायला लागली ही पोरगी? चला चिरंजीवांना तयार करा, बाकी इदी नाही करता आली, लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे, कळलं का? वरमाई झाला तुम्ही। पण मला आम्ही काय म्हणलं ऐकलं नाही का तुम्ही? चला तयारी लागा। चला, येत आहे ना माझ्या आयांना? तेजू, अगं हे काय करून बसली आहेस तू? अगं हे काय करायला निघालीस तू? तुला तरी कळतंय? तेजू, तुझ्याशी बोलते मी, अशी गप्प बसू नको, बोल काहीतरी। आता काय उरले बोलायला? तेजू, अगं असं का बोलतेस? हा शेवटचा पर्याय नाहीये। माझ्यात आता कुठल्याही संकटाला सामोरं जायची हिंमत नाहीये वहिनी। तेजू, तू एकटी नाहीयेस। अगं आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत। प्लीज अशा कुठल्याही परिस्थितीला शरण जाऊन असा चुकीचा निर्णय घेऊ नकोस ग। हे बघ, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा। माझं आयुष्य माझा दादा आहे, त्यालाच काही झालं तर मी जगून काय करू? हे लग्न मी स्वतःसाठी नाही, माझ्या माणसांसाठी करते। आज मी हे लग्न नाही केलं तर दादा त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, जे मला सहन नाही होणार। अगं हे वेडाबाई, असं काही होणार नाही। सूर्य असं काहीही करणार नाही। तो सध्या टेन्शन मध्ये आहे ना, म्हणून काहीतरी बोलून गेला असेल। हे बघ, थोडा वेळ जाऊ दे, मग सगळं नीट होईल बघ। नाही होणार वहिनी। असं कसं नाही होणार?
मी सूर्याशी बोलेन. त्याला हा निर्णय बदलावाच लागेल. हो. सूर्या, दाजींचं हालार बघू ना ती. आपण आता सगळं चांगलं चाललंय हे बघून बरं वाटतं या. कसं आहे ना मामा, नशिबाने एखादी गोष्ट आपल्यासाठी ठरवली असेल ना, त्यापुढे आपण काहीच करू शकत नाही. याची आता खात्री पटायला लागली मग. सूर्या, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. प्लीज माझ्यासोबत चल. पण तुम्ही जावा, मी दाजींच्या पाशी बघतो. हा, तुम्ही जा जा. सूर्या, काय करतोयस तू हे? अरे म्हणजे समीर पळून गेला म्हणून तू आपल्या तेजूला कोणाच्याही गळ्यात बांधणार आहेस का? कोणाच्या पण नाही, शत्रूच्या. शत्रू माझ्या आत्याचा पोरगा आहे, तुझा भाऊ आहे तो. त्याच्याशी आपल्या पोरीचं लग्न व्हावं म्हणून लोक रांग लावून बसले असतील, पण त्यानं डॅडींच्या एका शब्दावर आपल्या तेजूला होकार दिला. सूर्या, तुला माहिती तरी आहे शत्रू कसा आहे? असं कसं मला माहित नाही? लहानाचा मोठा झालाय तो माझ्यासमोर. हो सूर्या, पण तुला फक्त बाहेरून माहिती. अरे मी त्याची बहीण आहे. त्याचा स्वभाव, त्याचा गुण अवगुण, सवय, या सगळ्या गोष्टी मला माहिती. आणि हे बघ, मला फक्त आता एवढंच कळतं की तो आपल्या तेजूसाठी योग्य मुलगा नाही. तुझा ऐक, तो माझ्याशी भांडला म्हणून तुला असं वाटतंय ना? अरे त्याच्या जागी दुसरा कोण असता तर तो पण असंच वागला असता. आपलं लग्न झालं म्हणून तो बेतरला होता. जगातल्या कुठल्या भावाला आवडेल का आपल्या बहिणीने पळून जाऊन लग्न केलेलं? त्यानं पण तेच केलं तुळजा. आणि त्याचा आता माझ्यावरचा राग संपलाय. शत्रू सुधारलाय आणि त्यानं माझी माफी पण मागितली. सूर्या, तू किती भोळा आहेस रे. पण एवढं लक्षात ठेव, तुझ्या ह्या भोळेपणाचा इतर कोणाला मी फायदा उचलून नाही देणार. तुळजा, कोण माझा फायदा घेते तुळजा? गावाकडे लोक असेच असतात. आपल्या घराण्याच्या लेकीनं पळून जाऊन लग्न केलं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला असं समजतात इथं. आणि डॅडींचं नाव मोठं आहे तुळजा. त्यांच्या लेकीनं माझ्यासारख्या सामान्य माणसाबरोबर लग्न केलं हे त्यांना सहन झालं नसणार आहे. मनाविरुद्ध लग्न केलं ना तर इथं लोक जीव घेतात. शत्रूनं तर फक्त माझा रागराग केला, त्यानं काहीच केलं नाही. तुझा तू या सगळ्याचा नको विचार करू. तू जसं समजतेस ना तसं नाही आता काय. आणि अशी सोयरी काय ना आपल्याला शोधून सापडणार नाही तुळजा. तुझ्या या डोळ्यावरची पट्टी मी कशी काढू रे? अरे जसं दिसतं तसं नसतं हे कधी कळणार आहे सूर्या तुला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.